आपल्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे. आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवायच्या आहेत. आपल्या मुलीला शिकवायचं आहे, मुलाचं लग्न लावून द्यायचं आहे. आई-बाबांना गरज पडेल तेव्हा चांगल्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा मिळवून द्यायची आहे. म्हणजेच आपण जी सध्या शेती करतो, ती आपल्या गरजा भागवण्यासाठी पैसे मिळावेत म्हणून. त्यामुळे अर्थशास्त्र हा आपल्या शेतीचा पाया आहे. आजच्या शेतीशाळेत आपण हरभरा पिकाचं थोडक्यात अर्थशास्त्र पाहूया. महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रभरात अनेक हरभऱ्याच्या शेतकऱ्यांचा सर्वे केला. त्यात असं लक्षात आलं, की सर्वांचा सरासरी एकरी उत्पादन खर्च रुपये 22,000 आहे. आता एकरी खर्च पकडला. आता हरभऱ्याला भाव काय मिळणार तो पण आपण गृहीत धरूया. यावर्षी जाहीर झालेली एम-एस-पी आहे ₹5,875 प्रति क्विंटल. आता एम-एस-पी एवढा भाव आपल्याला मिळणार नाही असं गृहीत धरूया. त्यामुळं गणितासाठी हरभऱ्याचा बाजारभाव ₹5,700 प्रति क्विंटल पकडूया. आता गणित बघूया बरं का, सोपं गणित आहे. आपलं समजा यावेळी आपण हरभरा लावला, शेती केली आणि आपलं उत्पादन आलं 3.86 क्विंटल. आता तुम्ही म्हणाल, हा काय आकडा आहे? एकतर 3 म्हणा, 4 म्हणा, 5 म्हणा. 3.86 कुठनं आला? सांगतो. बघत राहा. बाजारभाव आपण पकडलाय ₹5,700. जेव्हा आपण 3.86 क्विंटल 5,700 भावानं विकू तेव्हा आपल्याला उत्पन्न होतंय ₹22,000 आणि आपला उत्पादन खर्च आठवतोय ना? तो होता ₹22,000. म्हणजे 3.86 क्विंटल आलं आपलं उत्पादन, तर आपल्याला एका पैशाचाही फायदा होत नाही. 3.86 पेक्षाही कमी उत्पादन आलं आपलं, तर आपण फायद्यात नाही, तर तोट्यात आहोत. त्यामुळे 3.86 हा आकडा महत्त्वाचा आहे. हा आपला ब्रेक इव्हन पॉइंट आहे. 3.86 ची लक्ष्मण रेषा पार करणं खूप गरजेचं आहे. आता पुढच्या गणितासाठी हे 2 आकड्यांकडे लक्ष द्या फक्त. हे नफ्यात यायला 3.86 हे बघितलं. आपल्याला समजा ₹15,000 नफा कमवायचा आहे, तर आपल्याला किती उत्पादन काढलं पाहिजे? आपल्याला 6.5 क्विंटल प्रति एकर एवढं उत्पादन काढलं पाहिजे. समजा आपल्या ₹15,000 एकरानं आपला काही घरातला खर्च भागत नाही. आपल्या मुलांना आपल्याला इंग्लिश मीडियमला घालायचं आहे. 15,000त काय होतं? त्यामुळे आपल्याला पाहिजे ₹30,000 नफा. तर त्यासाठी किती उत्पादन लागेल? तर ₹30,000 नफा मिळवण्यासाठी आपल्याला लागेल 9.12 क्विंटल एवढं उत्पादन. समजा तेवढंही आपल्याला परवडत नाही. आपल्याला पाहिजे ₹45,000 नफा. त्यासाठी आपल्याला काय लागेल? 11.75 क्विंटल एवढं आपल्याला उत्पादन लागेल आणि आपल्याला त्याच्याही पुढे जायचं आहे. आपल्याला ₹60,000 नफा पाहिजे आहे. तर आपल्याला 14.38 क्विंटल प्रति एकर एवढं हरभऱ्याचं उत्पादन लागेल. हे एक डोंगरावरचं शिखर आहे. इथं खूप कमी लोकं पोहोचलेत. त्यामुळे लक्षात घ्या हे हे आकडे महत्त्वाचे आहेत. आता मला तुम्हाला प्रश्न आहे, 1 एकर हरभऱ्यातून किती रुपये नफा कमवायला आवडेल? पहिला पर्याय किती मिळू दे, आम्ही समाधानी आहोत. दुसरा पर्याय 15,000, तिसरा पर्याय 30,000, चौथा पर्याय 45,000 आणि पाचवा पर्याय आहे ₹60,000. हे बघा 0% म्हणतायत की ₹15,000 नफा कमवायला आवडेल. म्हणजे 15,000 कुणालाच परवडत नाहीये. आणि 55% लोकं म्हणतायत आम्हाला ₹60,000 एकरी नफा कमवायला आवडेल. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ₹60,000 एकरी नफा कमवायचा आहे. ₹60,000 नफा ही चांगली गोष्ट आहे बरं का. सगळ्यांना मिळायलाच पाहिजे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. पण ₹60,000 चा नफा मिळवणं सोपं नाही. त्यासाठी आपल्याला 14 क्विंटलच्या वर उत्पादन काढावं लागेल आणि तंतोतंत आपल्याला एस-ओ-पीची अंमलबजावणी करावी लागेल, 10 सूत्रीची अंमलबजावणी करावी लागेल. या टार्गेटपर्यंत पोहोचण्यास आम्ही तुम्हाला मदत करू. कशी मदत करू? हरभऱ्याची आपण दशसूत्री बघूया. ती त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एखादी टीव्ही सीरियल बघायची राहिली तरी चालेल. एखादं वर्तमानपत्र वाचायचं राहिलं तर चालेल. पण हरभऱ्याच्या दशसूत्रीतलं एकही सूत्र चुकवू नका.